निवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे। काल संध्याकाळी काळुबाई बिल्डिंग विकास मात्रे गेट परिसरामध्ये 2 वर्षाची बालिका वेद विकास काजरे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये लहानग्या वेदला गंभीर जखमा झाल्या असून कुटुंबियांनी तिच्यावरती तातडीने उपचार सुरू केले आहेत। बालिका वेदाच्या आईचं नाव मीनाक्षी विकास काजरे, वडिलांचे नाव विकास दगडू काजरे असं आहे। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। तर दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या ही नियंत्रणाबाहेर गेलेली आहे। वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही। निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसले आहे, हे मान्य केले जाणार नाही। तसेच त्यांनी यावेळी इशारा दिला आहे, महापालिकेने तात्काळ भटके कुत्रे पकडण्याची आणि त्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीने कार्यवाही केली नाही तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील, असं देखील यावेळी ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी म्हटलं आहे। विकास मात्रे गेट दिवा येथील दिशा कासारे 2 वर्षाची मुलगी ही काल त्यांच्या चालीतून जात असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावरती हल्ला केला। या हल्ल्यात ती जखमी झालेली आहे। वारंवार ठाणे महानगरपालिकेला कळवण्यात येते की या भटके कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा, परंतु ठाणे महानगर प्रशासन ही नेहमी उदासीन प्रत्येक कामात असते आणि त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला। या बालिकेचा जीव जाता जाता वाचलेला आहे। आता तरी ठाणे महानगरपालिकेचे डोळे उघडतील का? जर एवढं होऊन सुद्धा जर ठाणे महानगरपालिकेने अजून या भटक्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त केला नाही तर या भटक्या कुत्र्यांना सर्वांना एकत्रित करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात सोडू